नमस्कार. आज पुन्हा एकदा नवीन आणखी काही. एक उकडलेला बटाटा, त्याच्या चकत्या करून घेतल्या पातळ, टोमॅटो घेतला छोटा चकत्या करून, त्यानंतर बीट, कोबी जरा बारीक किसून घेतला आहे लांब, काकडी घेतलेली आहे आणि आहे कांदा बारीक चिरून घेतलेली. इथे आपण चटणी करून घेतलेली आहे, पनीर लागणार आहे. त्यानंतर इथे आहे पुदिन्याची चटणी, ही आहे कांद्याची चटणी. तर याची मी रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेली आहे बघा, अतिशय चविष्ट आहे. यामुळे आपण इथे कांदा वापरणार नाही. आता गव्हाच्या ब्रेडचे काही स्लाईस घेतलेले आहे. तर आपण इथे नक्कीच तुम्हाला कळलं असेल सँडविच करणार आहे, पण हे व्हेज सँडविच आणि अगदी वेगळ्या पद्धतीने. काय करते मी, पहिल्यांदा ब्रेडचे एक स्लाईस घेतला आहे, त्याला आपण पुदिन्याची चटणी इथे लावून घेतो. त्यांना तर आवडतं सँडविच करायला. त्यानंतर बिटाचे आपण इथे चकती ठेवतोय. जे पौष्टिक आहे, मुलं कधी खात नाही जेवणामधून किंवा सॅलड म्हणून खात नाही, ते सर्व आपण इथे वापरलेलं आहे. कोबीचा त्याच्यावरती जो आपण थोडासा हे केला होता तो पण ठेवलेला आहे. कोबी कापून कांद्याची चटणी, टोमॅटो सॉस किंवा ही अतिशय चवीला आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघा, तुम्हाला आवडेल. तुम्ही याला कांद्याचा सॉसही म्हणायला हरकत नाही, नाही का. आणि झटपट होऊन आपण ही स्टोअर करू शकतो. एक 8 ते 15 दिवस तुम्ही सहज वापरू शकता. इतकी छान ही कांद्याची चटणी होते. त्यानंतर आता परत आपण इथे कांद्याची चटणी लावून झाली ब्रेडच्या स्लाईसवर, की आपण आता इथे याच्यावर ठेवणार आहे काकडी. आता इथे मी गावरान काकडी वापरलेली आहे. याच्यामुळे बघा ॲसिडिटी होत नाही. काकडीचे काप आपण ठेवलेले आहे. त्यानंतर बीट. आता इथे कुठले काप कधी ठेवायचे हे तुम्ही वेगळ्या पद्धतीने करू शकता, नाही का. बीट, त्यानंतर इथे पुन्हा बटाट्याचे स्लाईस. इथे मी बटाट्यावर काही मीठ वगैरे वापरलेलं नाही आहे, कारण मिठाचे प्रमाण कमी असते किंवा कांदा पात आपण जराशी बारीक चिरून घेतली, ती पण आपण याच्यावर घेतली. आणि इथे आपण आता पनीर, आता चीज वापरण्यापेक्षा कलर कॉम्बिनेशन आहे. त्यानंतर 2 छान चटण्या आहेत, भरपूर व्हेजिटेबल्स याच्यामध्ये आहेत. पौष्टिक असा व्हेज सँडविच आपल्या इथे तयार होतो. आता इथे मी हा एक तुम्हाला करून दाखवला, बाकीचे काही करून घेते. थोडासा प्रेस करायचा, आपल्याला ठेवून द्यायचं थोडा वेळ, ते व्यवस्थित सेट होईल. गॅसची फ्लेम इथे मंद आचेवर केलेली आहे. आपल्याला जरा कुठेही असं करपून द्यायचं नाही. ब्राउनिश खरपूस असं हे दोन्ही बाजूने पण चांगले करून घेणार आहे. थोडेसे उलथवणे काही प्रेस करायला हरकत नाही. आणि मुलं बघा डब्यालाही खाऊ शकता. तुम्ही नाश्ता म्हणूनही संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा लागलं सकाळच्या नाश्त्यामध्ये असं तुम्ही आवडीने करू शकता. हे उलट
कापताना मात्र थोडीशी काळजी घ्यायची. आता इथे एका सँडविचसाठी आपण इथे 3 स्लाइसेस यूज केले आहेत आणि मध्ये भाज्याही भरपूर आहेत नाही का. मुलांना तशा भाज्या खा म्हटलं तर ते खाणार नाही, म्हणून आपण ही आयडिया करायची. सँडविचमध्ये सँडविचच्या रूपात आपल्याला या भाज्या त्यांच्या बटर यूज करून. आणि बघा आता इथे तुम्हाला कापून दाखवते. आता जेवढं व्यवस्थित कापता येईल तेवढं ठीक आहे. जरी एखादा पीस वगैरे बाहेर असला तर काही हरकत नाही, कारण आपण ते घातलेलंच आहे, व्हेजिटेबल्स वापरले, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला वाटलं तुम्ही तसं अखंडही खाऊ शकता, किंवा जर वाटलं